आवाजाची किमया ही अशी विस्तीर्ण की प्रत्येक कॅरेक्टरला मेघनातूनच गवसतोय ज्याचा त्याचा वर्ण. जादूगार हातचलाकी करतात म्हणे, पण स्वतःच्या गळ्याची अशी विलोभनीय जादूगिरी फक्त आणि फक्त बालमोहनच्या मेघना एरंडेच करू शकतात यात शंकाच नाही. मेघना यांना विद्याताई पटवर्धन यांच्याकडून अभिनयाचं बाळकडू मिळालं. मुळातच कार्टून्सची अत्यंत आवड असलेल्या मेघना या आवाजाच्या दुनियेच्या जादूगार बनण्यासाठी विद्याताईंचा मोलाचा वाटा होता. प्रत्येक विद्यार्थ्याच्या अंगी असलेली लुप्त कला त्याला खऱ्या अर्थाने जन्म दिला तो विद्याताईंनीच. मेघना यांना प्रथम नाटकात काम करण्यास त्यांनी उद्युक्त केलं आणि तिथूनच केवळ बॉलिवूडच नाही तर हॉलिवूडमधील नामवंत व्यक्तींना आवाज देण्याची संधी मेघना यांनी कमावली. रुपारेल महाविद्यालयातून BA ही पदवी घेणाऱ्या मेघना यांचा लोकसाहित्याचा विशेष अभ्यास असून MA लोकसाहित्य हा विषय घेऊन मुंबई विद्यापीठातून मेघना प्रथम सुद्धा आल्या होत्या बरं का. सुरुवातीच्या काळात 10वी दिवाळी ह्या दूरदर्शनवरील कार्यक्रमाचे निवेदन मेघना करत होत्या. तसेच अभिनय क्षेत्रात मेघना यांनी विशेष कामगिरी केलेली आहे. त्यांच्या या प्रवासात संस्कार, आभाळमाया, 4 दिवस सासूचे, कॉमेडी एक्सप्रेस, फू बाई फू, चला हवा येऊ द्या ह्या मालिका असतील तर त्याचप्रमाणे एक अजुबा, सनई चौघडे, मी शिवाजीराजे भोसले बोलतोय, झेंडा, मोरया, टाइमपास यासारखे चित्रपट या सर्वांमध्येच मेघना यांनी त्यांची वर्णीच लावली. लो बसावा, गाणे तुमचे आमचे, मी आणि आई सॉलिड टीम, मी मराठी वाहिनीवरील मोगरा फुलला, पाकसिद्धी, पिकनिक रंगे ताऱ्यांचंगे, स्टार माझा वाहिनीवरील खमंग हा पाकसिद्धी कार्यक्रम, तर ETVवरील टॅक्स फ्री हा चित्रपटांविषयीचा कार्यक्रम, साम TVवरील आयुर्वेदाचार्य बालाजी तांब्यांसोबत आयुर्वेद हा कार्यक्रम. अहो किती म्हणून सांगू, ही यादी मोठीच आहे. या विविध कार्यक्रमात सूत्रसंचालनाचे काम मेघना करतात. परंतु मेघना खऱ्या अर्थाने रमल्या त्या डबिंगमध्ये आणि आज केवळ महाराष्ट्रातीलच नाही तर भारतातील लीडिंग वोकल आर्टिस्ट म्हणून मेघना कार्यरत आहेत. ह्या प्रवासाची सुरुवात झाली ती 1981 साली, म्हणजे मागील तब्बल 30 वर्षे ह्या आवाजाची किमया आपण अनुभवत आहोत. 2007 साली रिटर्न ऑफ हनुमान यामध्ये विविध पात्रांना आपल्या आवाजाच्या किमयेने मेघना यांनी रंगवलं. त्यानंतर घटोत्कच या ॲनिमेटेड फिल्ममध्ये तर चक्क घटोत्कचचा आवाज हा मेघना यांचाच होता. अच्छा, तुम्हाला पोगो, डिझनी, कार्टून नेटवर्क या वाहिन्यांवरची नॉडी, निंजा हातोरी, डीझी, डेक्स्टर स्लॅबमधील डीडी ही पात्र माहिती आहेत का? माहिती आहेत ना? तर ह्या सगळ्यांचाच आवाज हा मेघना यांचाच होता बरं का. सुप्रसिद्ध नॉडी या कार्टून करता नॉडी या कॅरेक्टरला लाभलेला मेघना यांचा आवाज हा विशेष लक्षणीय ठरला. कौतुकाची बाब म्हणजे हॉलिवूडमधील बेवॉचमध्ये चक्क पामेला अँडरसन यांच्या CJ पार्करला सुद्धा मेघना यांनी जिवंत केलं. त्याचप्रमाणे बोन कलेक्टर ह्या ॲक्शन फिल्म करता हॉलिवूडमधील आघाडीची अभिनेत्री अँजेलिना जॉली यांना आपल्या अनोख्या आवाजाने रसिकांसमोर मांडलं. तसेच स्कारलेट जॉन्सन यांच्या लुसी या चित्रपटात स्कारलेट यांच्याकरता हिंदीमध्ये मेघना यांनी डबिंग केलं. त्यानंतर सध्याची नेटफ्लिक्सवरील आघाडीची वेबमालिका स्ट्रेंजर थिंग्स यामध्ये जॉईस, तर व्हाईट लाईन्समध्ये किका या प्रत्येक पात्राला चक्क डबिंगमधून हिंदी भाषेमध्ये दिमागदारपणे उभारी आणण्याचं उल्लेखनीय काम मेघना करत आलेत. त्या व्यतिरिक्त अनेक ॲनिमेटेड फिल्म्सपैकी काही विख्यात फिल्म्स म्हणजेच बार्बी, डेस्पिकेबल मी यामध्ये विविधांगी पात्रांना जान आली ती केवळ मेघना यांच्याच आवाजामुळे. मुळात हिरोंची मिमिक्री किंवा त्यांचे आवाज काढणारे अनेक लोक आहेत, पण हिरोईन्सचे म्हणजेच त्यामध्ये हेमा मालिनी असतील, माधुरी दीक्षित, काजोल, करिश्मा, करीना अशा अनेक अभिनेत्रींचे आवाज तंतोतंत काढण्याची विलक्षण कला मेघना यांच्याकडेच असू शकते. याचेच एक उत्तम उदाहरण म्हणजेच
नुकताच प्रदर्शित झालेला तानाजी हा चित्रपट. ह्यात तर चक्क काजोल यांचा आवाज हा मेघना यांचा होता. बाजी राजे की तलवार चलती है तो औरतों का घूंघट और ब्राह्मणों का जनेऊ सलामत रहता है. मेघना यांनी काही सरकारी कार्यक्रमांचंही सूत्रसंचालन केलं आहे. ते करत असताना त्यांना राजकीय क्षेत्रातील मंडळी, त्यांचं पद, मानमरातब, प्रोटोकॉल इत्यादी अनेक गोष्टींचं भान ठेवायला लागतं. अनेक देशी विदेशी वित्तीय संस्थांच्या रंगमंचीय कार्यक्रमांचं सूत्रसंचालन, त्यांचे विक्री मेळे, त्यात येणाऱ्या संभावित ग्राहकांना योग्य त्या ठिकाणी मार्गदर्शित करणे ही सर्व कामं मेघना अत्यंत लीलया करतात. पण हे सगळं सहज साध्य होत नसतं. त्याकरता करावी लागते ती अविरत मेहनत आणि अभ्यास. अहमदाबाद युनिव्हर्सिटीमध्ये टेडेक्स या कार्यक्रमात व्हॉइस कल्चरवर मार्गदर्शनपर बोलताना सुद्धा माझी शाळा बालमोहन विद्या मंदिर हा उल्लेख मेघना कधीच करायला विसरल्या नाहीत. मेघना यांना त्यांच्या कारकिर्दीत अनेक पुरस्कारांनी गौरवण्यात आले. त्यापैकी 1996 सर्वोत्कृष्ट बालकलाकार म्हणून नाट्य दर्पण पुरस्कार, 2000 साली संगीत एकच प्याला या नाटकासाठी सर्वोत्तम अभिनेत्री म्हणून राज्यस्तरीय पुरस्कार, तसेच दूरदर्शनवरील सर्वोत्कृष्ट निवेदिका म्हणून माणिकरत्न पुरस्कार आणि नुकताच जाहीर झालेला सर्वोत्तम व्हॉइस आर्टिस्ट हा फिकी अवॉर्ड असेल. सगळीकडेच मेघना ह्या अग्रस्थानी राहिलेल्या आहेत. अभिनेत्री, निवेदिका आणि व्हॉइस आर्टिस्ट अशा त्रिसूत्रीची सांगड घालणाऱ्या हरहुन्नरी, नीतिवंत, बुद्धिवंत आणि बोलक्या गळ्याची दैवी देणगी असलेल्या अशा आपल्या बालमोहनच्या कन्येला आम्ही बालमोहनकर परिवाराचा हा एक मानाचा मुजरा. नॉडी असं म्हणतो, मैं हूँ छोटा नारी फिर मैं चाहूँ तो इतनी सारी नारी से क्या ऐसे जो ना हो, जो होगा ये दिन पूरा तो कर लूंगा ये काम, इतने सारे नारी से मुश्किल हो जाए आसान. हेलो वीडियस, कहाँ जा रहे हो? अजून एक बॉब द बिल्डर असतं, तर लहान मुलांना वेगवेगळे म्हणजे काय काय बिल्डिंगसाठी काय काय इन्स्ट्रुमेंट्स लागतात किंवा काय काय गोष्टी असतात, टेक्नॉलॉजी ज्या असतात त्या सिरियलमधनं कळू शकतात. ते म्हणजे बॉब द बिल्डर बरं का. 3D ॲनिमेशन असतं, तर त्याच्यामध्ये मी सिमेंट मिक्सर आहे डीझी नावाची, आणि ती सारखी हसत असते आणि मग ती असं म्हणते, करीनाला एक वाक्य दिलं होतं, जब भी तुम इसमें आज गिराओगे तुम्हें लगेगा इस पे नहीं मुझ पे गिरा रहे हो. तर हे वाक्य करीनाने असं म्हटलं, जब भी तुम इसमें आज गिराओगे तुम्हें लगेगा इस पे नहीं मुझ पे गिरा रहे हो. कौन है जिसने मुझे मुड़कर नहीं देखा? आई लव लट्टू. नमस्कार. आम्ही बालमोहनकर या सदरामध्ये गप्पा मारण्यापेक्षा, संवाद साधण्यापेक्षा आपण जसं शाळेत लिहायचो तसा एक छानसा निबंध लिहावा असं मला वाटलं, म्हणून हा एक छोटासा प्रयत्न. गणपती बाप्पा मोरया. माझी शाळा. नाव मेघना एरंडे जोशी. पत्ता दादर मुंबई 28. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शाळा बालमोहन विद्या मंदिर. किती भारी वाटतं ना असं बालमोहनची विद्यार्थिनी म्हणून मिरवायला. शाळा नुसत्या आठवणींना मोहरून जावं अशी आयुष्यातलं एक अत्यंत सुंदर आणि अवखळ असं हे पर्व. माझी 1997ची बॅच. म्हणजे प्रत्येकालाच असं वाटतं की माझी बॅच ना सॉलिड होती, पण खरंच माझी बॅच मस्त होती. शिशुवर्ग ते इयत्ता 10वीपर्यंत सगळेच प्रेमळ शिक्षक मला लाभले. त्यामुळे तुझे आवडते शिक्षक कोण असं जर विचारलं तर सगळेच शिक्षक खूप छान होते आणि मी त्यांची लाडकी होते, हे सगळ्यात महत्त्वाचं. शाळेतच पहिला माईक हातात धरला. शाळेतच पहिल्यांदा स्टेजवर उभी राहिले. शाळेनीच मला शुद्ध भाषेची ओळख करून दिली. शाळेतला हा माईक पुढे उदरनिर्वाहाचं
साधन ठरलं. विद्याताईंनी अनेक कलाकार घडवले, त्यांच्याकडूनच मला अभिनयाची दीक्षा मिळाली. मी सदैव त्यांची ऋणी असेन. चैत्र महिन्यातली डाळ, पन्ह, कलिंगड असो किंवा संक्रांतीचे लाडू असोत किंवा मातृदिनाला मिळालेला खाऊ असोत किंवा कॅन्टीनमधला वडा आणि सामोसा, पेप्सी कोला, आई ग किती गोड आठवणी आहेत या. मी बालकलाकार म्हणून काम करायचे, त्यामुळे जर परीक्षेच्या काळात एखादं शूटिंग असेल तर मला परीक्षेच्या वेळेच्या आधी पेपर द्यायला मिळायचा आणि मग मी कामाला जायचे. म्हणजे इतकं प्रेम, प्रोत्साहन आणि सहकार्य हे फक्त आणि फक्त बालमोहनमध्येच मिळू शकतं. शाळेतले मित्रमैत्रिणी हा आपल्या सगळ्यांचाच अत्यंत जिव्हाळ्याचा विषय असतो आणि काही खास मित्रमैत्रिणी आजही संपर्कात आहेत आणि ते शेवटपर्यंत राहतील. मुळातच बालमोहनमध्ये ना इतरांशी स्पर्धा करण्यापेक्षा तुमची स्पर्धा ही स्वतःशी आहे. तुम्ही तुमचा आत्मविकास कसा कराल ह्याच्यावरती भर दिला जातो. रामरक्षा, श्लोक पठण किंवा गीतेचे अध्याय, मारुती स्तोत्र, लहानपणापासून हे संस्कार, प्रार्थनेचे संस्कार किती महत्वाचे आहेत हे जेव्हा आपण पालक होतो तेव्हा आपल्या लक्षात येतं. 7वीत का 8वीत असताना कुसुमाग्रजांची भेट आपल्या शाळेने आपल्याला करून दिली होती. नाशिकला आमची ट्रिप गेली होती आणि त्यांची मुलाखत घेण्याचं भाग्य मला लाभलं होतं आणि ती जी काही 25-30 मिनिटं अशी भारावून गेले होते मी, ती आयुष्यभर लक्षात राहतील. अत्यंत अविस्मरणीय असा हा प्रसंग होता, अशी ती भेट होती. विंदा करंदीकर, मधु मंगेश कर्णिक, मंगेश पाडगावकर या सगळ्यांची ओळख आणि समोरासमोर भेट ही आपल्या शाळेने आपल्याला करून दिली आहे. म्हणजे केवढी मोठी पर्वणी आहे ही आपल्यासाठी. पुढे MA करताना लक्षात आलं की हा सगळ्याचा अभ्यास आपल्या शाळेने आधीच आपल्याकडनं करून घेतलाय, त्यामुळे MA करताना जड नाही गेलं. माझ्या बाबांकडनं मी दादांविषयी खूप ऐकलं होतं आणि म्हणजे मला खूप आदर वाटतो की दादांनी किती छान आपल्या सगळ्यांसाठी पाया बांधून दिला. इतकी सुंदर शाळेची संकल्पना त्यांनी तिथे मांडली आणि त्या सगळ्याचा एक छोटासा भाग आपण सगळेजण आहोत, तर आपण दादांचे नेहमीच ऋणी राहू. बापू सरांना मी खूप वेळा भेटले आणि अगेन बापू सरांनी जेव्हा जेव्हा मला शाबासकी दिली आहे तेव्हा कुठलं तरी मोठं अवॉर्ड मिळाल्यासारखं वाटायचं. आणि बापू सरांची शिस्त इतकी प्रेमळ होती, म्हणजे मुलांना धाक किंवा वचक असं काहीच नव्हतं. तर तुम्ही मुलांना आदराने वागवलं पाहिजे असं त्यांनी मला वाटतं काहीतरी वातावरण तयार केलं होतं आणि त्यामुळेच कुठेही म्हणजे शिक्षकांची जरब होती किंवा त्यांच्याविषयी हे होतं, पण धाक किंवा म्हणजे आमच्या बॅचला तरी कोणालाच फटके फार मिळालेले नाही आहेत. म्हणजे धम्मक लाडू तरी एवढा कोणाला मिळालेला नाही आहे, पण ओव्हरऑल खूपच प्रेमळ शिस्त होती. आणि शिक्षकांना आपण जितका आदर देतो तितकाच पाल्याला सुद्धा मिळायचा, ही किती मोठी गोष्ट आहे. 10वी मधली एक खूप गोड आठवण आहे. महाबळेश्वरला आपली सगळ्यांची ट्रिप जाते गिरीविहारला आणि आमचा 10वीचा जो ग्रुप होता 14 जणी होतो आम्ही सगळ्या एकत्र. 14 वंडर्स वगैरे आमचं नाव होतं बरं का आमच्या ग्रुपचं. आणि आम्ही गिरीविहारला राहिलो. तर पहिल्याच रात्री आणि 2 रूम्स होत्या बाजूबाजूच्या आणि 7-7 जणी आम्ही अशा त्याच्यामध्ये राहत होतो. तर पहिल्याच रात्री ना एका रूमच्या बाहेर वरांड्यामध्ये त्या गिरीविहारच्या, तुमच्या लक्षात असेल कदाचित, तिथे ना एक छोटंसं सापाचं पिल्लू आलं. अगं बाई, एवढा आरडाओरडा, किंचाळ्या आणि काय विचारू नका, इतका गोंधळ घातला आम्ही सगळ्या मुलींनी आणि मग तुटून पडलो सगळ्यासाठी. आणि मग आम्हाला कारणच मिळालं. मग आम्ही ना काहीतरी फुटकर कारणं अशी द्यायला लागलो आमच्या शिक्षकांना की अहो त्या पिल्लूची आई शोधत बिधत इकडे आली तर बापरे आम्ही वेगवेगळे नाही राहू शकत बाई वगैरे. आणि अशी काय काय नाटकं करून 14 जणी एका रूममध्ये राहिलो. आणि पुढचे जे 48 तास होते, बापरे आम्ही इतका दंगा केलाय, इतकी मस्ती केली आहे, इतकी धमाल केली आहे की मी तुम्हाला शब्दात सांगूच शकत नाही. म्हणजे हे आम्ही असं ट्रिपला इतके खो वेड्यासारखे हसलो. आणि कट्टू जेव्हा आमचा सेंड ऑफ होता, 1 महिन्याने मला वाटतं आपण ट्रिपला गेल्यानंतर जवळजवळ महिन्याभरातच तो सेंड ऑफ होता.
त्या सगळ्या जणींनी ठरवून ना आपल्या आयांच्या साड्या नेसून आल्या होत्या सगळ्याजणी. पहिल्यांदी सगळ्याजणी साड्या नेसल्या होत्या आणि त्या दिवशी आम्ही इतक्या ओक्साबोक्षी रडलोय, एवढ्या रडलोय की मला असं वाटतं बापरे, म्हणजे सासरी जाताना मुलगी एखादी रडावी तशा आम्ही सगळ्याजणी 10वीच्या सेंड ऑफला रडलो होतो. आय एम शुअर की तुम्हाला सुद्धा हा एक्सपिरियन्स असेलच. आणि तेव्हा ना आमच्या सगळ्यांच्या वाटा वेगवेगळ्या आहेत हे आमच्या लक्षात आलं होतं. जरी आम्ही एका शाळेत असलो तरी प्रत्येकजण पुढे आपापलं वेगवेगळं करिअर करणार हे कुठेतरी ध्यानात होतं. आणि हे सगळं जाताना आम्ही जरी वेगवेगळ्या होत असलो तरी त्या स्मृती आमच्या सोबत कायम असणार आहेत हे कुठेतरी बॅक ऑफ द माइंडमध्ये नक्की होतं. सो येस, मागे वळून बघताना असं वाटतं की पुढच्या आयुष्याची जी तयारी आहे ती आपली शाळेमध्येच तयार झाली होती, तयारी करून घेतली होती की तुम्ही आयुष्याकडे कसं बघावं. म्हणजे आपला जो लाकडी मोठा जिना होता तो कदाचित आपल्या आयुष्यात पुढे उतार चढाव येणार आहेत ह्याची नांदी असावी. किंवा आपला जो मोठा असेंब्ली हॉल होता ते म्हणजे आयुष्याकडे बघण्याचा भव्य दृष्टिकोन असावा. असं कुठे ना कुठेतरी आपल्याला सगळ्या गोष्टी मला वाटतं तेव्हाच त्या वास्तूमधनंच पेरून दिल्या होत्या. किंवा आपण रांगेत उभं राहायचो तेव्हा आपल्याला संयम शिकवला गेला. किंवा येस, 20 मिनिटाची सुट्टी मधला जो एक मधली सुट्टी जी असायची त्या 20 मिनिटामध्ये कसं रिचार्ज व्हायचं हे आपल्याला शाळेने शिकवलं. आणि म्हणून आपण पूर्ण दिवस मला वाटतं आज काम करू शकतो. किंवा कंपॉस बॉक्स, एक छोटासा कंपॉस बॉक्स सुद्धा आपल्याला किती महत्वाचा होता, किती कौतुक असायचं आपल्याला, छोट्या छोट्या गोष्टींमधनं आनंद मिळायचा. म्हणजे तो कंपास बॉक्स आणि आजचा आपला भरलेला ज्वेलरी बॉक्स ह्याच्यामध्ये मौल्यवान कदाचित तो कंपास बॉक्सच वाटेल आपल्या सगळ्यांनाच. नाट्यवाचनातून व्हॉल्यूम, स्पीड, पॉज ह्या सगळ्या गोष्टी शिकले. तर एकपात्रीमधून मला वेगवेगळे व्हॉइस मॉड्युलेशन्स कसे करायचे हे मी शाळेतनं एकपात्रीमधनं शिकले. विद्याताई आणि बालमोहन विद्यामंदिर यांनी माझा पाया मजबूत झाला आणि गेली 30 वर्ष माझ्या करिअरमध्ये मी भक्कम उभी राहू शकले ती विद्याताई आणि आपल्या शाळेमुळेच. इतकं प्रेम, आत्मविश्वास, सुरक्षितता शाळेमध्ये मिळाली. पण जेव्हा शाळेतून मी बाहेर पडले तेव्हा थोडंसं बावचळल्यासारखं झालं. इनफॅक्ट पोरकेपणाची भावना क्षणिक डोकावून सुद्धा गेली असं म्हटलं तरी हरकत नाही. पण त्या क्षणी वाटलं की आपण किती नशीबवान आहोत की आपल्या शाळेने आपल्यावरती चांगलं माणूस कसं व्हावं किंवा माणुसकीचे संस्कार केलेत. ही केवढी मोठी गोष्ट आहे. त्यामुळे आज मला गर्व आहे की मी बालमोहन विद्यामंदिरची विद्यार्थिनी आहे. मला गर्व आहे मी बालमोहनकर असल्याचा. आणि आम्ही बालमोहनकरच्या सर्व सदस्यांना खूप खूप शुभेच्छा आणि थँक्यू पर्निल की तुम्हाला इतकी छान संधी दिलीस इथे बोलण्याची. आणि बेस्ट ऑफ लक, ऑल द बेस्ट. आज्ञेवरून.